अंजू, त्या दिवशी मी घरी जे काही बोलले ते विसरून जा. रागाच्या भरात बोलले आणि मैत्रीत वाद होत नाहीत का? मला तरी दुसरं कोण आहे तुझ्याशिवाय जीवाभावाचं असं? तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. हं? आणि हे बघ, आई बाबांना काही होणार नाही. ते लवकर बरे होतील. या हॉस्पिटलमध्ये काही झालं नाही ना तर आपण अजून चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ त्यांना. नाही, डॉक्टर म्हणालेत की ऑपरेशन करून होईल. अगं मग करूया ना ऑपरेशन. नाही, ते डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनसाठी खर्च पैसे लागतील 50,000 आधी आणि मग उरलेले नंतर. बस एवढेच? नो प्रॉब्लेम, होऊन जाईल सोय. त्यात एवढं रडत बसण्यासारखं काय आहे? मी बघतो पैशांचं. आलोच. सुनीता, मी पैसे परत करीन ग. थोडे थोडे का होईना, पण. अंजू, हे सगळं बोलत बसायची ही वेळ का? असं बोलून एका सेकंदात परक करून टाकतेस बघ. तू नको काळजी करूस. सगळं काही व्यवस्थित होईल बघ. येते मी. चल, काळजी घे. हे बाई, नको ना सगळं रामायण उगाळायला लावू. बस, आता या घरात मला अजिबात राहायचं नाहीये. मावशी, अगं मी काय म्हणते, तू तर अजिबात बोलू नकोस. भाऊजी, तुम्ही संग्रामला फोन करा, म्हणजे तुम्हाला न्यायला ये. येते मी. येते. हा, हे चुकलं माकलं तर पदरात घ्या. तुमचंच लेकरू आहे. हे बाई, नाटकं करू नको. चल आत चल, ऐक माझं. नाही, आता मला आश्रित म्हणून कोणाच्याही घरी जायचं नाही. मला या घरात काही किंमतच नाहीये. कशाला राहायचं? आत्ताच कळलं ग बाई, कुणी कुणाचं नसतं. येते मी. येते ग. मावशी, अगं आई बघ ग, ती परत खरंच जायला निघाली. निघतेस कशी मी? तिचा निर्णय चांगला आहे, पण मुहूर्त चुकलाय. नेहमीसारखी गाडी हुकली की येईल परत. श्री,
बरं झालं तू आलास. मला वाटलं तुला न भेटताच जाते की काय मी. कुठे निघालीस तू? जाते रे माझ्या गावी. इथे कोण आहे माझं? कोणी काही बोललं का तुला? अरे तुला हॉस्पिटलला न्यायला डबा बनवून दिला ना, म्हणून म्हणून वाटेल ते बोलले रे मला. जाऊ दे, मी निघतेच. मावशी, कुठेही जायचं नाही. आणि आता पाऊल टाकले ना, मग मागे कसं? आता लवकर निघ. आता उशीर नाही होत आहे का तुला? जा ना, गाडी चुकेल तुझी. ऐकलंस ऐकलंस? म्हणून मी इथे थांबतच नाही, जाते बाई कशी. मावशी, आज बस इथे बस. श्री, आता तू हट्टाने थांबवतोयस म्हणून थांबते. तुझ्यासाठी ना मी काही सहन करायला तयार आहे. आता माझं कोण आहे? तुझ्याकडे बघूनच दिवस काढायचे बाबा. आता काय आम्ही आहोत काय नाही काय? हो, त्याला विचारा पेढीवर वगैरे जायचा विचार आहे का त्याचा? मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. झाला, धंदा बुडवलाय ना साप. श्री, अरे विचारपूस करण्यासाठी एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलास ठीक आहे, पण आता पुन्हा? बाबा, अंजलीला 50,000 रुपयांची गरज आहे. ते घ्यायला म्हणून मी घरी आलो. अरे देवा, हा मुलगा त्या मुलीवर 50,000 रुपये उधळायला निघालाय. ए, मी नाही असं करू देणार. आऊ आऊ, त्याला सांगा सांगा त्याला पहिले. श्री, बाळा माझ्याकडे आहेत पैसे, देऊ का? हे बाई, तू गप्प बस ना, अंत नको बघूस. ए, मी नाही असं करू देणार ना तुला. श्री, माझा आई, तुम्ही सांगा ना त्याला. ₹50,000 लगेच जमा करावे लागतील. बाकीचे डिस्चार्जचे मिळतील. काळजी नको करूस. कोणी काहीही बोललं तरी मी आहे ना. हे बघ, कितीही वाईट प्रसंग आले तरी त्यातून मार्ग काढायला मी आहे.
श्री ठीक आहे 50,000 आहेत. मावशी राहू दे रे, तुला मी नाही समजून घेणार तर कोण घेणार. ठेव. मावशी तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? अरे पद्माशाच्या आईने तायड्याला फेकून मारलं, म्हणजे त्यांनी स्वतःहून दिलेले पैसे आहेत ते. ठेव. का मावशी श्री, तुझं आणि अंजलीचं लग्न झालेलं एकदा पाहिलं ना की सुटले मी. सुटले म्हणजे? सुटले म्हणजे मावशी म्हणून जबाबदारीतनं सुटले. नाही मावशी, राहू दे. पैसे नको आहेत मला. श्री, मी तुला त्या मुलीसाठी एक पैसाही खर्च करू दे. मी माझ्या अकाउंट मधून पैसे काढतोय. अरे बापरे, म्हणजे आता तू तुझं माझं करायला लागलास का रे? हा ए श्री, अरे विनीतच्या भविष्यासाठी 1-1 रुपया करून जमवलेले पैसे आहेत ते. सगळे असेच्या असे ने आणि अंजूला दे. त्यातले परत मध्ये काढून घेऊ नकोस प्लीज सोनू. अगं पण तिने अजून लग्नाला होकार कुठे दिलाय? तिने होकार द्यावा म्हणून तर चाललंय ना एवढं सगळं. सुनीता, तू तू म्हणजे ग्रेट आहेस. ग्रेट ग्रेट ग्रेट. बस उगाच नाटकं करू नकोस. आणि हे बघ, तिकडे जाऊन तिला जरा आधार वाटेल असं काहीतरी वाग. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची किती काळजी आहे असं जरा निदान दाखव तरी तिला. काय हे काय सांगायला पाहिजे का मला? आणि त्या श्रीकांतला तिच्या आजूबाजूला अजिबात फिरकू देऊ नकोस. तू बघच ग, हे तर आपलं नेहमीचं काम आहे. येऊ दे. सुनी, यांना सांगा हा आपला घरगुती आणि खाजगी मामला आहे. त्यात कुठल्याही परक्या माणसाने लक्ष घालण्याची गरज नाही. भरून टाक पैसे. ते सांग ऑपरेशन करायला. सॉरी, खरं तर लवकर येणार होतो, पण हल्ली एवढे पैसे कोणी घरात ठेवत नाही ना. आणि मग ATM मध्ये गेलो तर लक्षात आलं की सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे लाखाचे चेक्स क्लिअरच झाले नाहीत माझे. म्हणून यायला उशीर झाला. एवढे जाऊ दे ना. घे.
आधी सांगा कुठून आले? होते माझ्याकडे 10-15 हजार रुपये. मग बाकीचे? चेन विकली. हल्ली सोन्याला चांगला भाव आहे बरं का. तुम्ही कशाला माझ्यासाठी? तुझ्यासाठी मी हे माझ्यासाठी केलं. माझे आई बाबा असते तर मी हे केलंच असतं ना. मला खरंच कळत नाहीये काय बोला. काय बोलायची गरज नाही. हा फक्त चेनचं सुनी त्याला सांगू नकोस प्लीज. प्रॉमिस. करून ये पैसे. असं कोणासोबत लग्न मी नाही जाऊ देणार तुला. पैसे तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला गरज आहे आणि मी मदत करतो इतकं साधं आहे. मी तुमच्यावर काही उपकार वगैरे करत नाहीये. कोणाच्या तरी जगण्या मरण्याचा प्रश्न आहे म्हणून. हवं तर कर्ज समजा. तुमच्याकडे येतील तेव्हा ते. सुनी, यांना सांगा हा आपला घरगुती आणि खाजगी मामला आहे. त्यात कुठल्याही परक्या माणसाने लक्ष घालण्याची गरज नाही. हे हिरो, हेच ऐकायचं होतं ना तिच्याकडून तुला. बस ऐकलंस. चला आता शहाण्या बाळासारखं घरी जायचं. बस पकडू. हा चला निघा आणि पोचल्यावर पत्र पाठवा. चला बाय. बरं वाटतंय आपलं लग्न नाही जुळलं. आणि ते जुळेल असं स्वप्नातही बघू नका. यांना सांगा हा आपला घरगुती आणि खाजगी मामला आहे. त्यात कुठल्याही परक्या माणसाने लक्ष घालण्याची गरज नाही. काय रे श्री, काम झालं का? आले साहेब 50,000चा कचरा करून. का वागतेस अशी? तू परत आलीस माझ्यासाठी. आणि हे काय? नाही, मी असं नाही होत देणार. तू अशी सोडून नाही जाऊ शकत मला.
हे असं कोणासोबत लग्न? नाही, मी नाही जाऊ देणार तुला.